चल चल उतर लवकर, आपल्याला कोणी पाहणार तर नाही ना भाऊ. अरे तुला घाबरायला काय झालं नाही ना. चल मायला लई माजले ती. चल ये चल चल. दिस उगवण्यापूर्वी काम झालं पाहिजे. ठीक आहे जाय 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 तिकडं पलीकडे जाय. अरे येड्या आधी वट्याला लाव, वट्याला चांगला सेंट यायला पाहिजे बघ. आणि नंतर ती पिशी त्या दोरीला बांधून सोडून द्या आतमध्ये. काय टाक 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 त्या कापारी लाव, कापारी लाव. चल चल टाक लवकर आतमध्ये. हो हो चल. हां हां चल 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 ये चल होऊ दे लवकर. अरे दिस उगवायला लागलाय. चल चल लवकर चल. अरे चल गाडी काढ लवकर. चल 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 काढ गाडी, गाडी काढ. चल 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 चल. सकाळी सकाळी कुणाचा मुर्दा बसवला या विहिरीत कोणास ठाऊक. अहो ऐकलं का काय हान्या ऐ शिरप्या अरे शांते अरे धने अहो जरा इकडे या ना. अहो बघा ना काय केलंय. काय झालं म्हटलं. अहो बघा ना कुणीतरी पिशवी थागून पिशवी हिरीत सोडली आणि सारे हिरीच्या कपारीला गुलावून गेलाय मेला. उन्हाचे डोळे सळतात कुणास ठाव. एकदा हाती घाणं घाव म्हणाव झाल्या. अंधारात आला असं बांगडा भरून आणि अंधारातच गेला मुर्दा. दाजी मला वाटतं हे काम ते हराम खोरायचंय. लय दिवसापासून ते लोक आपल्या वस्तीवर टपून येत. दुष्काळात आपल्या विहिरीतलं पाणी त्याला दिवू सावत नसन. तुम्ही फक्त हाव म्हणा, तंगड तोडून ठेवतो साल्याचं आणि दाखवून देतो आपला दम. ए बाबा तू त्याला डोळ्यानं पाहिलं का. अरे डोळ्याला पाहिलं असतं का सोडा असतं का जिथं हराम खोरायला. अरे मग गप्पस. हा डोळ्यानं पाहिल्याशिवाय कोणावर डाऊट घ्यायचा नाही भाऊ. हा कसं आहे आपल्याला जमत नाही ते. आणि ये बा ओ बाबा ये बा आता तुम्ही जा त्या तिकडच्या नळावर पाणी भरा. कसं आहे हे लगेच घाण करून ठेवली आहे. पोराव तुम्ही काय करा बकेट घेऊन या, सराटे घेऊन या. हे सगळं साफ करावं लागणार आपल्याला. हे बी झोपसा करावं लागणार आहे. हा मावशा उठला अंडे आणि चला बकेट पाठवा बरं. चला बरं जा बरं. ओय थोबाडाकडे काय पाहायला लागला तू आता. उचल ना अंडा निघ ना जा. उचला अंडे ते घाण करून ठेवली राव कोण हे. चोवीस वर्षीय शेतकऱ्याची सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या. 2 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना अजून अटक नाही. मला सरकार काय झोपा काढतंय की काय राव. हां मला सांग विजया, अंधश्रद्धेविरुद्ध लढणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांना मारून काय मिळालं असेल रे हरामखोरांना. पण माणूस मारून विचार म्हणत नाही, उलट ते हजारो लाखो लोकांपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि या माय घाल्यांमध्ये एवढा दम असेल ना तर विचारांची लढाई विचारांनी लढा म्हणा. साले गांडू सारखे गोळीबार काय करताय मागून. या लोकांमध्ये मांडा आपले विचार, मग बघू कोणाचे विचार टिकतात ते. बरोबर बोललास मित्रा. बरं ते जाऊ दे. ते बघ टाइमपास पिक्चरचं गाणं डाउनलोड केले कालच. अरे लय मस्त यार, लयच भारी टाइमपास पिक्चर. तो पाहिलास का नाही. अरे विजया टाइमपास पिक्चर टाइमपास म्हणून बघ, जास्त सिरियस नको. अरे आणि ऐक ना, कॉलेजमध्ये मर त्या दगडू सारखा मी जर डायलॉग बोललो. हा कोणता पूजाच्या समोर तो नाही का रे, कोणता डायलॉग होतो. हा और हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर है, हम जिएंगे भी अपनी मर्जी से और मरेंगे भी अपनी मर्जी से. और काय भारी राहते पिक्चर. असा डायलॉग जर तू कॉलेजमध्ये घेतला ना मास्तर तुला हानीन तुला. आणि तो पूजाचा बाप बी लय मारीन. अरे नुसतं मारीनच ना. हा मारून तर नाही टाकणार. बरं चल येतो मी. काय उद्या भेटू आपण कॉलेजमध्ये. येतो रे मी. त्या लोकांचा काही भरोसा नाही रे, ते तुला मारून पण टाकतील.
does it mean? It is to say that whenever an object pushes another object, it gets pushed back in the opposite direction equally hard. कळलं? आपण एक्झाम्पल घेऊया रॉकेटचं. रॉकेटमध्ये काय असतं? इंजिन असतं, हेवी इंजिन. What does it mean? This means for every force there is a reaction force that is equal in size but opposite in direction. म्हणजे काय? कोणताही फोर्स जो असतो त्याच्या इक्वल आणि अपोजिट हा फोर्स निर्माण होतो. त्याचं एक्झाम्पल आहे रॉकेट. लेट्स हॅव एन एक्झाम्पल ऑफ रॉकेट. रॉकेट काय करतं? The rocket action is to push down on the ground with the force of its powerful engine and equal force. Okay students, आपण next topic उद्या continue करूया. आणि एक विचारू का रे? मला हे जात धर्म ह्या गोष्टी कोणी काढल्या असतील रे? हा ह्या जातीचा, ती त्या जातीची, मग ह्या जातीने हेच काम केलं पाहिजे, त्या जातीने तेच काम केलं पाहिजे, ती सुवर्ण जात, ती शूद्र जात, आणि लग्न फक्त आपल्या जातीतच करायचं, दुसऱ्या जातीत नाही. मला ह्या सगळ्या खोट्या गोष्टी इतिहासात कोणत्या लोकांनी लिहून ठेवल्या असतील रे? ज्या लोकांनी लिहिले असतील ना, एक दिवस इतिहासच त्यांचा बदला घेईल. तू काऊन विचार राहील, तुला काय करायचं? अरे काही नाही, आज तुझ्या माझ्याकडले पाहतो. हो का? आणि मग तू काय करत होता? मग मी बी पाहू लागलो. क्या बात आहे, लय ऐकून राहिला रे. काय आली ना ती. कोण? अरे पूजा. चल मी येतो. हा ए यार, तू कुठं चालला? तुम्ही बोला, मी काय करू इथं. अरे माझं नाव पूजा. माहिती आहे मला. माझं नाव विजय. मला पण माहिती आहे. म्हणजे आपण एकमेकांना चांगलंच ओळखतो. तर माझं एक काम होतं तुझ्याकडे. काय काम आहे? बोल ना. माझे काही दिवस फिजिक्सचे क्लासेस बुडाले, तर मला तुझ्या फिजिक्सच्या नोट्स पाहिजे. बरं. देशील? ठीक आहे, मी उद्या परत करते. तू कधी परत कर. थँक्यू. येते मी. चालेल. विजय. अरे यार, दचकलो ना रे. काय बोलली ती? अरे काही नाही, फिजिक्सच्या नोट्स मागायला आले. हो का? हो. अरे ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. म्हणजे अरेंज मॅरेज करणार की लव्ह मॅरेज? जमा आईला तुझ्या. थांब 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 कुठं बोलतो? थांब. विजय. पूजा बोल ना. काही नाही, ही तुझी बहीण. थँक्यू. हा, त्यात काय सांगते? अक्षर छान आहे तुझं. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय? पुस्तक? सर्व धर्म समभाव. अरे वा, तुम्ही लोक पण अशी पुस्तकं वाचता का? तुम्ही लोकांनीच ठेका घेतलाय का अशी पुस्तकं वाचण्याचा? मला तसं म्हणायचं नव्हतं, पण पुस्तक दिल्याबद्दल थँक्यू. चल रे विजय, क्रिकेट खेळायला जायचं ग्राउंड वर. हा येतो येतो. चल लवकर. येतो. ओके बाय. चलो. तर जेवायला वाढू? आता नको, थोड्या टायमाला वाट.
प्रिय विजय, तू मला खूप आवडतोस आणि मला पण वाटतं मीही तुला आवडत असेल. हे सगळं सांगायची माझी कधी हिंमतच झाली नाही, म्हणून हे पत्र लिहिलं. 2 वर्ष झाली तू माझ्याकडे आणि मी तुझ्याकडे पाहतोय. मला वाटलं तू आज बोलशील, उद्या बोलशील, पण तू कधी काही बोललाच नाहीस. आणि हो, अजून एक गोष्ट, तुझे मित्र तुला विजया म्हणून हाक मारतात ना, हे मला बिलकुल आवडत नाही. तू त्यांना सांग की मला विजय विजय म्हणत जा म्हणून. उद्या क्लास सुटल्यावर आपण क्लासमध्येच भेटू. पत्र पूर्ण करते. तुझीच. नाव तर तुला माहीतच आहे. The acceleration of an object depends upon the force acting on them and inversely proportional to the mass of the object. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तुझं पत्र वाचलं, आवडलं नाही? आवडलं ना, पण काय? माझी जात मी जातपात मानत नाही. मी पण नाही मानत, पण मी खूप गरीब आहे आणि माझे आईवडील मोलमजुरी करतात. मला सांग, आपण काही वाईट करतोय का? नाही, पण तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही? हो, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. आणि मलाही तू खूप आवडतोस आणि मला वाटतं ह्यालाच प्रेम म्हणतात. माझ्यावर विश्वास ठेव. आपण प्रेम करतो, काही गुन्हा करत नाही. उद्या लेक्चर झाल्यावर कॉलेजच्या मागे भेट, चालेल? चल येते. एक मिनिट, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. त्यात काय थँक्यू. चल येते. कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? अरे का मारताय मला? अरे कोण आहात तुम्ही? का मारताय मला? कोण आहात तुम्ही? का मारताय? कोण आहात तुम्ही? मी पूजाचा भाऊ आहे. तिच्यानंतर तिला भेटला, बोलला, तिच्याकडे पाहिलं जरी ना तर गावाच्या चौकात नेऊन उभा कापील. लक्षात ठेव. त्याला रे. वेळेवर माहीत झालं म्हणून बरं झालं, नाहीतर त्या वस्तीच्या चक्रा मारत बसावं लागलं असतं आपल्याला. खानदानाचं नाव त्या वस्तीत नेणार होती. या या राणी सरकार या. खूप मोठी कामगिरी बजावून आलात ना. आई साहेब द्या, त्याला गोडधोड करून खायला द्या, नाश्ता द्या, सकाळी लवकर जेवण करून द्या. कॉलेजला जायचं असतं ना. चल. ए तू गप्प बस, मी बोलतो तिच्याशी. काय बोलता? हा काय बोलता? तुला लाज नाही वाटली असं काम करायला? त्यांची जात कोणची, आपली जात कोणची? त्यांची अवकात तरी आहे का आपल्या समोर उभा राहायची? हा त्यावेळेस त्याला फक्त समजावून सांगितलंय. पुन्हा जर त्याला जाऊन भेटलीस ना तर तुझं सोड, आधी जला मारून टाकील. कळालं का? समजावून सांगायला.
अय विजया, अरे कॉलेजला जायचं नाही का? हं? चल ना कॉलेजला. आलं पेपरमध्ये, भारत पाकिस्तान बॉर्डरवर पुन्हा गोळीबार, गृहमंत्र्यांनी सांगितले चोख प्रत्युत्तर देणार. कधी देणार कोणाच ठाऊक. अंधश्रद्धेविरुद्ध आक्रमक आवाज उठवणारे ज्येष्ठ विचारवंत पुरोगामी कन्नड लेखक MM कलबुर्गी यांची त्यांच्या राहत्या घरातच घुसून दोघा मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. ही तिसरी हत्या आहे. असे किती समाजसेवक मारले जाणार कोणाच ठाऊक. आता काय, आता आपण निषेध व्यक्त करू. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, आपण निषेध व्यक्त केला. गोविंद पानसरे यांची हत्या झाली, आपण पुन्हा निषेध व्यक्त केला. आता MM कलबुर्गी यांची हत्या झाली, आपण पुन्हा निषेध व्यक्त करू. या मारेकऱ्यांना माहिती आहे पब्लिक फक्त निषेधच व्यक्त करू शकतो, बाकी काहीच नाही. खाली मादरचोद ह्या गोष्टीचा फायदा घेतात. आता आपण पुढच्या हत्येची वाट बघू. कशाला? निषेध व्यक्त करायला. तुमच्या चुकते साले मार. यार जरा हळू बोल ना, बाबा आहेत घरात. काय रे, काय झालं? काय नाही, कॉलेजात नाही जायचं होय तुला? चाललोय. चल रे चल. विजया, गावाला चाललो आज, उद्या दुपारी येईन. अरे काय म्हणायलो मी, कुठं लक्ष आहे तुझं? हां, काय झालं? घरी बी शांत, इथं बी शांत. काय झालं? काल पूजाच्या भावानं मला धमकी दिली. याच्यानंतर जर का पूजाला भेटलाच म्हणे तू आजीवच घेईन. मला लय भीती वाटायली रे. आण्या इकडे बस इथं. आता कधी भेटणार आहेस तिला? लेक्चर सुटल्यावर कॉलेजच्या मागं. मी सांगतो ते लक्षात ठेव. आता तिला भेटल्यावर हे प्रेमाचं प्रकरण इथंच बंद करून टाक. अरे जरा आई वडिलांचा विचार कर. तुझ्या आशेवर जगतात ती. उद्या चालून तुला काही झालं तर त्यांचं कसं होईल? रोड नको. चल उठ, कॉलेजला उशीर होतो. चल चल विजया चल. मी काय सांगितलं लक्षात ठेव. तुझ्या घरच्यांनी खूप मारले का ग तुला? हो, तुला पण माझ्या दादानी खूप मारलं ना. मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं. काय? माझे आई वडील मोलमजुरी करतात, शेतात राबतात, तेव्हा कुठं आम्हाला एका टायमाची भाकरी मिळते. ते खूप कष्ट करून शिकवतात मला. खूप अपेक्षा आहेत त्यांच्या माझ्याकडून. आणि मला जर काय झालं तर त्यांचं कोणीच नाही. त्यांचं कसं होईल? मला वाटतं याच्यानंतर आपण नाही भेटायला पाहिजे. माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं का तुला? मी पण तुला हेच सांगायला आलो होतो. आपण जातपात मानत नाही, पण हा समाज मानतो. इथून पुढे आपण नको भेटायला. आपल्या भेटल्याने आपलं नुकसानच होणार असेल तर न भेटलेलंच बरं. आपल्यालाही त्रास नको आणि आपल्या आई वडिलांनाही नको. दोघेही शिकू, मोठे होऊ.
दादा दादा त्याला काही करू नको रे. मीच त्याला इथे बोलवलं होतं. दादा दादा आम्ही फक्त प्रेम केले रे. प्लीज त्याला काही करू नको. दादा तू त्याला काही करणार नाही ना. दादा दादा तू त्याला काही करणार नाही ना. दादा तू त्याला काही करणार नाही ना रे. रडू नको, रडू नको म्हटलं ना. नाही काय नाही करत. घरी काय चाललंय? मारामारी करताय कॉलेज समजत नाही का? काय चाललंय? दिसत नाही का पिक्चरची शूटिंग सुरू आहे. आपापली कामं करा, नाहीतर काय काय मारामाऱ्या गोंधळ करायचा तो कॉलेजच्या बाहेर करा. कॉलेजच्या ग्राउंडवर करायचं काही काम नाही आहे. काय मारायचं त्याला तिकडे नेऊन मारा. समजलं ना? चला रे, या हरामखोराची गावात गुंड काढू. सारखे विजयला मारून टाकतील. आपण पोलिसात कळवायचं का? तुम्हाला काय करायचं आहे? आपले आपले कामं करा. चला लवकर. तुमच्या विजयाला मारत आहे. पोराला मारू लागलं. कोण मारू लागलं पोराला? हो का? दादा
आमच्या हिच्याला पाहिलं का तुम्ही? हो आमच्या इजाला बघितलं का? इकडे गेलो होय? साहेब आमच्या हिजोला पाहिलं का तुम्ही? हो, साहेब आमच्या लेकराला बघितलं का हो तुम्ही? हा? आमचं पोरगा इकडे हा, आलं. सांगा ना. इकडे भाऊ भाऊ आमची हिजाला पाहिलं का हो? इकडे गेलं. इकडं पोटच्या पोराची हत्या कशी झाली, आधी काय झालं होतं, आता काय अपेक्षा आहेत, अशा त्याच प्रश्नांची तीच उत्तरं देऊन आता आईबापांच्या डोळ्यातले अश्रूही सुकून गेले. पण आयुष्यभर दगडखाणीत दगडांवर घण घालणाऱ्या बापाचं काळीज पोराच्या आठवणीनं हेलावून जातं. हे प्रकरण सामंजस्यानं हाताळलं गेलं असतं का? ते प्राण वाचले असते का? च्या वडिलांना या प्रश्नांची उत्तरं हवी. शाळेच्या भिंतीवर कोरलेली भगवान महावीर आणि बुद्धांची वाक्य फक्त भिंतीवरच कोरली गेली. ती जर मनावर कोरली गेली असती तर आज जिवंत असता. एकमेकातील द्वेषाची भावना सुडाने नष्ट होत नाही, ती प्रेमानेच नष्ट होते. मोठमोठ्या वकिलांची नेमणूक होईल, कदाचित मारेकऱ्यांना शिक्षाही होईल, परंतु त्या कुटुंबियांनी जे गमावलंय त्याची भरपाई कशी करणार हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत गरज आहे ती या कुटुंबाला समाजानं आधार देण्याची.